अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। दाभाडी येथील गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्या 5 जणांवर छावणी पोलिसांची कारवाई। गुन्हा दाखल। मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील दाभाडी गावच्या जवाहरनगर भागात भरपूर प्रमाणात गावठी हातभट्टी दारूची विक्री होत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 27/12/2023 रोजी अनिकेत भारती यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूरज गुंजाड व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शेगर यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले। पोलीस निरीक्षक श्री शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक प्रसाद देसले, पोलीस नाईक कैलास चोथमल, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड व दाभाडी बीडचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुऱ्हाडे, पोलीस नाईक कविता आहेर, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांना सदर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने नमूद पथकाने पोलीस निरीक्षक श्री शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर दाभाडीसह परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या 5 इसमांवर कारवाई केली। त्यामध्ये समाधान रामदास भवर वय 40 वर्ष, राहणार येसगाव बुद्रुक तालुका मालेगाव, कल्पनाबाई नामदेव बोरसे वय 45 जवाहरनगर दाभाडी तालुका मालेगाव, बंडू महादू गांगुर्डे वय 43 वर्ष, राहणार रोकडोबानगर तालुका मालेगाव, अंकुश सुभाष मानकर वय 38 जवाहरनगर दाभाडी मालेगाव, राजेंद्र देवीदास पवार वय 28 वर्ष, राहणार जवाहरनगर दाभाडी तालुका मालेगाव यांचा समावेश असून सदर कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक RV शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, पोलीस नाईक प्रसाद देसले, पोलीस नाईक कैलास चोथमल, पोलीस नाईक शांतीलाल जगताप, पोलीस शिपाई संदीप राठोड, दाभाडी बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुऱ्हाडे, पोलीस नाईक कविता आहेर, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांनी केले। काल आणि आज दाभाडी शिवारात जवाहरनगर आणि रोकडोबानगर या परिसरातून जवळपास 5 हातभट्टीच्या प्रोविशनची रेड केलेल्या आहेत। त्यात एक हातभट्टी आहे आणि बाकी दारू विक्री करता मिळून आलेले गावठी दारूचे ही सुद्धा चांगलं कामगिरी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल वरिष्ठांनी